पद्धतीचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। आपण आत्ताच मगाशी उद्धवजींनी सांगितलं, पवार साहेब सुद्धा, कारण की आपल्याला महिलांच्या सक्षमीकरणासाठी महाराष्ट्रामध्ये योजना सुरू करायच्या। जसं आमच्या वर्षाताईंनी सांगितलं की कर्नाटकमध्ये, तेलंगणामध्ये मल्लिकार्जुन खरगे साहेबांनी आणि राहुल गांधीजींनी त्या ठिकाणी तिथल्या जनतेला, तिथल्या महिलांना, भगिनींना आश्वासन दिलं। त्या आश्वासनाची पूर्तता त्या ठिकाणी सुरू झाली। शेतकऱ्यांचं सरसकट कर्ज माफ करण्याची घोषणा केली, ते पण चालू झालं। याच्यापेक्षा जास्त लाडक्या बहिणीला पैसे तिथं दिले जातात। महाराष्ट्रामध्ये सुद्धा त्या पद्धतीचं महाविकास आघाडीचं सरकार करेल याच्यामध्ये कुठलंही दोमत नाही। पण यांच्यासारखं निवडणुकीच्या तोंडावर ही कुठलीही भूमिका घेण्याचं कारण नाही। महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं सरकार आलं, पहिल्याच अधिवेशनामध्ये, नागपूरच्या पहिल्याच अधिवेशनामध्ये कर्जमाफीची घोषणा उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्रामध्ये केली आणि सरसकट शेतकऱ्यांना कर्ज माफ करण्यात आलं। काही निवडणूक नव्हती, काही पुढच्या लोकसभेच्या निवडणुका नव्हत्या, पण शेतकऱ्यांसाठी प्रामाणिक आमचं सरकार आहे, महाविकास आघाडीचं सरकार आहे, या पद्धतीचं चित्र त्या ठिकाणी निर्माण करण्यात आलं आणि ते दिलं। पण कोरोनाच्या वेळेस आमचे जे 50,000 रुपये प्रोत्साहनाचे राहिले ते अजूनपर्यंत दिले गेले नाहीत। जयंतराव, आपल्याला ते 50,000 रुपये आपलं सरकार आल्यानंतर आपल्याला द्यायचे, हे काही देणार नाही, आपण देऊ आणि पुन्हा शेतकऱ्यांचं कर्ज माफ आम्ही करू। पण मूळ प्रश्न असा आहे की ही जी काही परिस्थिती आज आहे, या परिस्थितीमध्ये महाविकास आघाडीच्या सरकारने, महाविकास आघाडीच्या सगळ्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी, माझं सगळ्यांना आव्हान आहे की मगाशी उद्धवजीने मुद्दामून तो, कारण की टीव्हीला सध्या वातावरण बनवलं जात आहे की कोण मुख्यमंत्री बनणार महाविकास आघाडीचा। उद्धवजीने मुद्दामून तो प्रश्न या ठिकाणी टाकला, माध्यमात ते वेगळ्या पद्धतीने जात असेल। आम्हाला महाराष्ट्रामध्ये या भ्रष्टाचारी सरकारला, महाराष्ट्राचं धर्म आणि महाराष्ट्राचा स्वाभिमान विकणारं, गुजरातला विकणारं जे सरकार आज महाराष्ट्रात बसलेलं आहे, हे सरकार उद्ध्वस्त करणं आणि प्रामाणिक जनतेसाठी असणारं सरकार महाविकास आघाडीतून निर्माण करायचं। मुख्यमंत्री कोण बनायचं ते सगळे नेते बसून ठरवतील, ते तुमचं आमचं काम नाही। आणि त्या माध्यमातून आपण महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं सरकार, एक बहुमताचं सरकार आणण्याचा संकल्प करून या ठिकाणी तो आपण सगळे जाऊ, असा विश्वास मी या ठिकाणी व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द पूर्ण करतो। धन्यवाद।